वेलकम. मी राजकुमार बांदल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत बेसिकचे 3 लेक्चर पाहिले. तर त्यामध्ये पहिलं जे लेक्चर आहे ते आहे बेसिक 1चं, जे आपलं सब्जेक्टशी रिलेटेड आहे. सेकंड नंबरचं लेक्चर जे आहे ते व्हर्बशी रिलेटेड आहे. लेक्चर नंबर 3मध्ये आपण व्हर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल याच्याविषयी स्टडी केला आणि या व्हर्बचं जे सिंग्युलर आणि प्लुरल आहे याच्यावरतीच अवलंबून असलेलं जे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता पार्ट 2मध्ये आपण जर बघितलं तर ईचबद्दल स्टडी केला आहे. एव्हरी आहे, ईच ऑफ आहे, नायदर ऑफ आहे, आयदर ऑफ आहे आणि वन ऑफ आहे, यांच्याबद्दल आपण स्टडी केलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्या पुढचा स्टडी करायचा आहे आणि तो आहे आपला बेसिक नंबर 4. आता बेसिक नंबर 4 जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, एकदम महत्त्वाचा आहे. का? कारण आपला जो बेसिक नंबर 4 आहे याच्यावरूनच तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सुटणार आहे. त्यानंतर नो सुनर दॅन आणि ॲज सून ॲज पण या बेसिक नंबर 4 वरती डिपेंड आहे. त्यानंतरून आपला येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन हा पण कशावरती अवलंबून आहे, तर आपला बेसिक नंबर 4. त्यानंतरून जर का आपण बघितलं तर आपला जो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे याच्यातला पण बराचसा पार्ट हा आपल्या बेसिक नंबर 4 वरतीच डिपेंड आहे आणि त्यामुळं आपला जो बेसिक नंबर 4 आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता हा जो बेसिक नंबर 4 आहे तो नेमकं काय आहे, तर आपण जर का बघितलं तर एकदम सिम्पल क्वेश्चन बघू आपण इंग्लिशचे. तो आपल्याला रेग्युलर एक क्वेश्चन माहिती असतो बघा. कोणता रे? डू यू लाईक अ टी? डू यू लाईक अ टी? हा जो सिम्पल क्वेश्चन आहे हा आपल्याला माहिती असतो. त्यानंतरून डू यू लव मी हा एक क्वेश्चन आपल्याला माहिती असतो, राईट. हा कोणाला विचारायला चान्स नाही भेटत, पण तरी पण हा क्वेश्चन आपल्याला माहिती आहे. मग आता हे जे क्वेश्चन आहेत ना यांच्यामध्ये हा जो डू आलेला आहे ना, हा डू नेमकं येतो कुठून? जर आपण बघितलं एक साधं सिंपल सेंटेन्स ज्याची सुरुवात सब्जेक्टने झालेली, व्हर्ब आहे सब्जेक्ट नंतर आणि व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आहे, असं एक सिंपल सेंटेन्स ज्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. हे जे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे याच्यामध्ये तर डू यूज केलेला नसतो, पण ज्या वेळेस मी त्याचा क्वेश्चन बनवणार आहे त्यावेळेस हा जो डू आहे का नाही, हा डू नेमकं येतो कुठून, आणि हेच आपल्याला डिस्कस करायचं आहे आपल्या आजच्या बेसिक नंबर 4मध्ये. आणि म्हणून आपला जो बेसिक नंबर 4 आहे का नाही याचं नाव काय आहे, तर आपलं बेसिक नंबर 4चं नाव आहे डू फॉर्म. काय नाव आहे? डू फॉर्म. मग आपण इथं नाव लिहूत बेसिक नंबर 4चं आणि काय नाव आहे ते डू फॉर्म. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूत हा जो आपला आहे डू फॉर्म. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्हर्बच्या फॉर्म्सबद्दल आपण चेक करू तुम्हाला किती आठवतं आहे. आता व्हर्बचे 5 फॉर्म होतं मी जसं सांगितलं. V1 आहे, V2 आहे, V3 आहे, V4 आहे आणि V5 आहे. आता हा जो V1 आहे याला आपण काय म्हणतो, व्हर्बचा रूट फॉर्म. एक एक्झाम्पल घेऊतच आपण. ड्रिंक हे व्हर्ब घेतलं मी. आता ड्रिंकचा V2 काय होतो रे? ड्रँक होतो. त्यानंतरून आपला याचा V3 काय होतो? ड्रंक होणार आहे. काय होणार आहे? ड्रंक. आणि आपला V4 ह्याचा काय होणार आहे? ड्रिंकिंग. काय होणार आहे? ड्रिंकिंग. त्या दिवशी मी तुम्हाला शिकवलेलं आहे की आपला V4 बनवायचा कसा आणि कसा बनवायचा, तर आपला जो V1 आहे याला ING जोडायचा, संपला विषय. आणि जर का ई असेल तर आपल्याला ई कट करावा लागतो आणि जर का टी असेल त्याच्या अगोदर एक वॉवेल असेल तर मात्र आपल्याला डबल टी घ्यावा लागतो. मग आता हे ड्रिंकिंग झालेलं आहे. आणि V5 आपल्याला माहिती आहे कसा बनवायचा रे? ड्रिंक्स. V5 बनवण्यासाठी आपण एस किंवा ES जोडतो. आणि मला सांगा ES कधी जोडतो रे? जर का एस असेल, SH असेल, CH असेल, O असेल आणि X असेल, हे 5 पांडव असतील तर आपण काय जोडतो? ES जोडतो. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं असेल तर या पहिल्या 3 लेक्चरमध्ये इवन बेसिक संपेपर्यंत हे कंटिन्यू येणार आहे आणि ह्याला खूप महत्त्व आहे. आता ते मी वारंवार सांगतोय. काही जण म्हणत असेल सर आमचं पाठ झालं, पुढचं घ्या. पण हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला कधीच विसरायचं नाही. कारण हे जर का आलं तर बाकीचं ॲडव्हान्स ग्रामर मी सांगितलं ना काहीच नाही, एकदम इझी आहे. तुम्हाला फक्त इम्प्लिमेंटेशन जर आलं ना तर काही अवघड नाही आहे.
चलो आता अजून एक वर्ब घेऊतच आपण. कोणतं? कॅच घेतलं मी. काय घेतलं? कॅच. तर कॅचचं V2 काय होणार आहे? कॉट. आणि V3 काय होणार आहे? कॉटच. त्यानंतर V4 काय होणार आहे? कॅचिंग. आणि V5 काय होणार आहे? कॅचेस. आता इथं बघा EH जोडलेलं आहे, कारण याच्या V1च्या एंडिंगला काय होता? CH होता. ठीक आहे. आता हे झाले वर्बचे फॉर्म. ह्या वर्ब फॉर्मबद्दल आपल्याला माहिती आहे. आता आणखीन एक आपला हा जो V3 आहे, हा V3 कधी एकटा येतो का रे? नाही येत. याचा जोडीदार नेहमी आणि नेहमी कोण असतो? H वाले. ह्याला विसरायचं नाही. मी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या जे पहिलं लेक्चर आहे त्यामध्ये पण सांगितलं होतं, आणि परत एकदा सांगतो की याला विसरायचं नाही. आणि हा जो V4 आहे याचा जोडीदार कोण असणार आहे आपला? टू बी. कोण असणार आहे? टू बी. मग टू बी म्हणलं की कोण आहे? एम, इज, आर, वॉज आणि वर. ठीक आहे, हे समजलं. मग आता आपला डू फॉर्म शोधूत आपण, आणि सगळ्यात पहिल्यांदा कशामधला? मेन वर्बमधला. आता मेन वर्ब म्हणल्यानंतर तुम्हाला समजत असेल ना मेन वर्ब म्हणजे काय असतं? तर आपले V1, V2, V3, V4 आणि V5 यांना आपण काय म्हणायचं? मेन वर्ब म्हणायचं. आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा मेन वर्बचं, आणि परत वर्बच्या फॉर्ममध्ये गिव आपला V1 आहे, गेव आपला V2 आहे, गिवन V3 आहे, गिविंग काय आहे? V4, आणि गिव्ज काय आहे आपला? V5 आहे. मग आता आपल्याला मेन वर्बमधला डू फॉर्म शिकतोय आपण. काय शिकतोय? डू फॉर्म. आता डू फॉर्म काय असतो बघा. हा जो V1 आहे का नाही, V1, हा V1, या V1ला जर का मी तोडून टाकला, हा V1 किंवा हा जो मेन वर्ब आहे, राईट, हा जो मेन वर्ब आहे तो तेवढा एकटा नसतो. म्हणजे गिव जो आहे तो एकटा आहे का? नाही आहे. ह्या गिवला जर का मी फोडलं तर त्याच्या आतमध्ये मला कोणीतरी लपलेलं सापडणार आहे. आणि मग कोण लपलेलं आहे? तर आपला हा जो V1 आहे याची जर का मी फोड केली, ह्याला मी तोडलं, किंवा याच्यामध्ये कोण लपलेलं आहे हे जर का शोधलं तर तो मला मिळणार आहे, आणि तो असणार आहे डू. कोण लपलेला आहे? डू. आणि इथं हा जो V1 आहे का नाही, हा जसाच्या तसं येणार. बरं, आता ह्याच्यामधला हा जो डू आहे का नाही, हा डू कुणाचं काम करतो? हेल्पिंग व्हर्बचं. आणि हा जो V1 आहे तो कुणाचं काम करतो? मेन व्हर्बचं. आणि मग बघा मी बेसिक 2मध्ये असं लिहिलं होतं, व्हर्ब बरोबर हेल्पिंग व्हर्ब प्लस मेन व्हर्ब. आता गिव हे व्हर्ब आहे का नाही, मग हे गिव हे व्हर्ब आहे, तर ह्याच्या आतमध्ये हेल्पिंग व्हर्ब पण असलं पाहिजे आणि मेन व्हर्ब पण असलं पाहिजे. समजतंय? मग हा आपला गिव हा V1 आहे, आणि मग V1मध्ये कोण लपलेलं आहे रे? तर डू लपलेला आहे, आणि ह्याची फोड कशी येणार? डू आणि गिव येणार. मग ह्याच्यामधला हा जो डू आहे का नाही, हा माझा असणार आहे हेल्पिंग व्हर्ब, आणि हा जो गिव आहे तो काय असणार आहे? मेन व्हर्ब. आता मला ह्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह. काय करायचं आहे? निगेटिव्ह. ठीक आहे. मग आता निगेटिव्ह करताना मी काही डोकं चालविणार नाही जास्त. ह्या दोघांच्यामध्ये नॉट टाकून द्यायचा, संपला विषय. दोघात तिसरा सर्व काही विसरा. मग आता हा डू आहे, म्हणजेच थोडक्यात हेल्पिंग व्हर्ब नंतरून नॉट घ्यायचा, आणि त्यानंतरून कोण घ्यायचं? मेन व्हर्ब. मग ह्याचं कसं येणार बघा, डू नॉट गिव. संपला विषय. मग एक V1चं समजलं का? आता V2चं. आपला हा जो V2 आहे, जसं V1मध्ये मी सांगितलं कोण लपलेलं आहे? डू लपलेलं आहे. मग या V2ला पण मी काय केलं? तोडलं, तुकडे तुकडे करून टाकले. आणि हा ज्यावेळेस मी तुकडे करणार आहे त्यावेळेस कळलं की आपला जो V2 आहे ह्याच्या आतमध्ये कोण लपलेला आहे? डीड लपलेला आहे. का कोण लपलेला आहे? डीड. आणि मग इथं काय येणार आहे? परत इथं V1 येणार. काय येणार? V1. आता हिथं खरी गुगली आहे, आणि हिथंच तर आपण काय होतं? चुकतो. आयोगाने याच्यावरती प्रश्न पण विचारलेले आहेत. मग इथं बघा हा जो डीड आहे त्यानंतर मी काय घेतलेलं आहे? V1च घेतलेलं आहे. तिथं V2 घ्यायचा नाही. काही जण काय करते ना, इथं डीड घेतील आणि इथं काय करते ना V2 घेतील. तर हे काय होणार आहे? चुकणार आहे. ह्या पद्धतीने येणार नाही. त्याचं कारण असं की वर्बचे जेवढे काही 5 फॉर्म होतं, कोणते? V1, V2, V3, V4, V5. हे 5च्या 5 फॉर्म मला सांगा कुणापासून बनलेले आहेत? V1 पासून बनलेले आहेत ना. म्हणून V1 इज द बॉस. V1च काय आहे? किंग आहे, राईट. म्हणून ह्या प्रत्येकाच्या तिथं V1 आलाच पाहिजे. ओके. आता हा गेव आहे. हा गेव काय आहे रे? माझा V2 आहे. मग ह्याला मला फोडायचं आहे. मग मला माहिती आहे V2मध्ये कोण लपलेला असतो?
तर व्ही टूमध्ये कोण लपलेला आहे डीड, आणि मग ह्याची जर का फोड केली तर काय येणार आहे डीड, आणि हा जो गेव आहे याचा हा व्ही टू आहे, ह्याचं मला कोणतं रूप घ्यायचं आहे V1 घ्यायचं आहे, आणि मग गेवचा V1 कोण आहे गिव, आणि म्हणून इथं डीड माझा असणार आहे हेल्पिंग व्हर्ब आणि गिव असणार आहे माझा मेन व्हर्ब. आता याला मी काय करणार आहे निगेटिव्ह, मग निगेटिव्ह करायचं म्हणल्यानंतर मग काय हेल्पिंग व्हर्बच्या नंतरून नॉट घ्यायचा, म्हणजेच काय येणार डीड नॉट गिव, संपला विषय. क्लिअर. आता पुढं बघा काय आहे रे HV3, आणि HV3 म्हणलं की ये बॉन्ड कभी नहीं टूटेगा, अंबुजा सिमेंट का जोड आहे किंवा फेविकॉल का जोड आहे. तुम्ही ते ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेले असन की एक मथारा आणि मथारे असते त्यामध्ये काय होतं की तो जो माणूस आहे हा कामाला जाणार असतो, आणि कामाला जाण्याच्या टायमिंगला त्याची जी बायको आहे ती काय म्हणते की कुंकू लावा मला, तर तो कुंकू आणण्याचं विसरलेला असतो, म्हणून तो काय करतो एक पेन असतो आणि तो फेविकॉलमध्ये बुडवतो आणि तिला कुंकू लावतो, आणि पुढं गेला की तो माणूस मरून जातो. आता मरून गेल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये काय आहे की ती जी लेडीज असणार आहे तिचं कुंकू पुसलं जातं, बांगड्या फोडल्या जातात, राईट. मग तिचं कुंकू पुसत असते ते असं, पण ते कुंकूच पुसत नाही, आणि शेवटी फायनली तो म्हातारात जिवंत होतो, म्हणजे फेविकॉल का जोड. ठीक आहे. मग हा जो फेविकॉल का जोड आहे ना तो आपल्या HV3मध्ये आहे. ठीक आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट द्या विसरून. आणि हा जो HV3चा बॉन्ड आहे, मग HV3चा बॉन्ड आहे म्हणजे नेमकं काय आहे बरं, तर एकदम सिम्पल, हा HV3चा बॉन्ड आहे, म्हणजेच हा जो H आहे का नाही, H म्हणजेच कोण माझा Hवाले, दिलवालेचा भाऊ, माहीत आहे ना, हा Hवाले. मग हा जो H आहे का नाही तो ह्याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे, आणि हा जो V3 आहे ना तो काय आहे माझा मेन व्हर्ब आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुणी लपलेलं नाही आहे, हा याचा जोडीदाराला सोबतच घेऊन येतो. इन शॉर्ट यांचं लग्न झालं फायनल. मग आता इथं बघा HV3चा जर का मी फोड केली तर इथं H येणार आहे, आणि इथं कोण येणार आहे V3, म्हणजे इथं Hमध्ये पण कोण येणार Hवाले. मग Hवाले कोण आहेत माहीत येणार आहे आपल्याला, हॅव आहे, हॅज आहे आणि हॅड आहे. मग इथं हॅव गिवन याला फोड केलं मी, हॅव गिवन, तर मला माहिती आहे की हॅव माझा हेल्पिंग व्हर्ब आहे आणि गिवन माझा काय आहे मेन व्हर्ब. मग ह्याला डिवाईड करताना मी कसं करणार, सिम्पल हॅव आणि गिवन. इथं जास्त डोकं चालवायचं नाही, एखादा आईन्स्टाईनवाला शोध लावायचा नाही, सिम्पल आहे. हॅव गिवन दोन वर्ब तर थोडक्यात, आणि मग दोन वर्ब तर त्यातलं एक हेल्पिंग वर्ब आहे आणि एक काय आहे मेन वर्ब आहे. इथं नवीन शोध अजिबात लावायचा नाही. ह्याचं निगेटिव्ह करायचं आहे तर काहीच नाही, हेल्पिंग वर्ब कोण आहे माझं हॅव आहे, आणि गिवन माझं काय आहे मेन वर्ब. मग हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकायचं, मग काय येणार आहे हॅव नॉट गिवन, संपला विषय. कळत आहे. आता हॅड गिवन आलेला आहे. अरे हॅड गिवनमध्ये पण मला माहिती आहे की हॅड माझा कोण आहे रे हेल्पिंग वर्ब आहे, आणि गिवन माझा कोण आहे मेन वर्ब आहे. मग मी हेल्पिंग वर्ब सेपरेट केलं इथं हॅड, आणि इथं गिवन माझा काय केला सेपरेट केला. हॅड माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि गिवन माझा काय आहे मेन वर्ब. आता निगेटिव्ह करताना काय करू सांगा बरं, तर हेल्पिंग वर्बच्या नंतरून नॉट घ्यायचा, म्हणजेच काय येणार आहे हॅड नॉट गिवन, संपला विषय. काय अवघड आहे. आता हॅज गिवन सेम आहे. हॅज गिवनमध्ये मला सांगा, मी वरती लिहितो, ठीक आहे खालीच लिहितो आहे. हॅज काय आहे हेल्पिंग वर्ब आणि गिवन काय आहे मेन वर्ब. ओके. मग ह्याला मी फोडला तर काय येणार आहे इथं हॅज येईल आणि इथं काय येणार आहे गिवेन. आता हॅज माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि गिवन माझा काय आहे मेन वर्ब. आता ह्याला निगेटिव्ह करताना मला माहिती आहे काय करायचं, हेल्पिंग वर्बच्या नंतरून नॉट घ्यायचा, आणि म्हणून काय येणार आहे हॅज नॉट गिवन, संपला विषय. मग बघा आत्ता बघा V1मध्ये कोण लपलेलं आहे डू, V2मध्ये कोण लपलं आहे डीड, आणि V3मध्ये कोण लपलेलं आहे का नाही या अंबुजा सिमेंट का बॉन्ड, म्हणजे Hवाले त्याचे जोडीदार ऑलरेडी आहे, ते सपोर्ट सिस्टीम आहे त्यांची. ठीक आहे. आता पुढं टू बी V4 यांची पण सपोर्ट सिस्टीम त्यांच्या बरोबरच आहे. म्हणजेच हे जे टू बीत का नाही हे टू बी कुणाचं काम करणार आहे ह्यांच्यामध्ये हेल्पिंग व्हर्बचं, आणि माझा हा जो V4 आहे ना तो कुणाचं काम करणार आहे मेन व्हर्बचं. मग आता इथं एक्झाम्पल बघू, पण त्याच्या आधी मी याची काय करतो फोड करतो, पेनला इकडे घेतो. हां, मग ह्याची फोड कशी येणार, वरती येणार टू बी काय म्हणून हेल्पिंग वर्ब म्हणून,
आणि माझा V4 हा काय म्हणून येणार, मेन वर्ब म्हणून येणार. ठीक आहे. मग आता हे 2 वर्ब आले का नाही, ॲम गिविंग, तर इथं घाबरायचं नाही आणि नवीन शोध अजिबात नाही लावायचे. सिम्पल काय करायचं, यांना डिवाईड करून टाकायचं. कसं डिवाईड करणार आहे, मला माहिती आहे ॲम माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि गिविंग माझा काय आहे, मेन वर्ब. मग याला जर का फोड केलं तर काय येणार आहे, ॲम, आणि इथं काय येणार आहे, गिविंग. मग इथं मला माहिती आहे ॲम माझा हेल्पिंग वर्ब आणि गिविंग माझा काय आहे, मेन वर्ब आहे. ह्याचं निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करायला काय आहे, हेल्पिंग वर्बच्या नंतरून नॉट टाकून द्यायचा, दोघात तिसरा सगळं काही विसरा. मग इथं काय येणार आहे, ॲम नॉट गिविंग, संपला विषय. आता इथं आर गिविंगचं पण सेम आहे रे. आर काय आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि गिविंग काय आहे रे, मेन वर्ब आहे. ठीक आहे. मग आता हेल्पिंग वर्ब सेपरेट केला, मग इथं काय घेतला, आर घेतला मी. ओके. आणि गिविंग जसा तसा इथं खाली घेतला आणि इथं ING वाला आहे म्हणजे V4 आहे ना. मग इथं मला सांगा आर काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब, आणि गिविंग काय असणार आहे, मेन वर्ब. निगेटिव्ह करताना काय येणार, आर नॉट गिविंग, संपला विषय. आता सेम बाकीच्यांचं पण आहे. कसं, इज गिविंगचं कसं येणार आहे, मग इज सेपरेट आणि गिविंग पण काय होणार, सेपरेट येणार. ओके. मग निगेटिव्ह करताना काय येणार आहे, इज नॉट गिविंग, काय येणार आहे, इज नॉट गिविंग. त्यानंतर वॉज गिविंगचं काय येणार आहे, वॉज सेपरेट आणि गिविंग पण काय येणार आहे, सेपरेट येणार आहे. मग ह्याचं काय येणार आहे, वॉज नॉट गिविंग. ठीक. वरचं काय येणार आहे, सेम आहे. वर आपल्याला माहिती आहे वर काय आहे, माझा हेल्पिंग वर्ब आहे, गिविंग काय आहे, माझा मेन वर्ब आहे. आणि ह्याचं निगेटिव्ह कसं येणार, वर नॉट गिविंग. ठीक आहे. आता इथं हे इज माझं हेल्पिंग वर्ब आहे, तिथं हेल्पिंग वर्ब लिहितो, गिविंग माझं मेन वर्ब, वॉज माझं हेल्पिंग वर्ब, गिविंग काय आहे, मेन वर्ब. वर हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर गिविंग काय आहे, मेन वर्ब. ठीक आहे. मग हे V4चं समजलं का. आता आपण घेऊया पुढचा. कोण आहे, V5 राहिला शेवटचा. मग V5. आता हा जो V5 आहे का नाही, हा V5 याच्यामध्ये कोण लपलेला आहे, डज. कोण लपलेला आहे, डज. आणि म्हणून इथं याची फोड काय येणार, डज. आणि इथं मात्र मला काय घ्यावं लागणार आहे, V1. इथं जर का V5 घेतलं तर चुकला आणि परत एकदा रिपीट करतो, कारण V1 इज द बॉस. V1 वर्बचा काय आहे, बॉस आहे, त्याच्यापासूनच बाकीचे वर्ब तयार झाले. त्यामुळे इथं V1 घ्यायला विसरायचं नाही. आयोग नेमकं तिथंच गुगली टाकतं आणि तिथंच आपण काय होतं, चुकतो. मग हे जे टेक्स आहे, हे टेक्स बघा V5 आहे, तर V5मध्ये कोण लपलेलं आहे, डज. आणि म्हणून इथं डज येणार आणि इथं टेकच्या ऐवजी काय येणार, टेक. कारण टेक हे V1 आहे आणि त्याला एस जोडला त्यावेळेस ते काय झालेलं आहे, V5. मग आता डज मला माहिती आहे इथं हेल्पिंग वर्ब आहे माझा आणि टेक माझं काय आहे, मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे, डज नॉट टेक. डज नॉट टेक. गिव्हचं पण करून टाकतो. गिव्हज V5 आहे, तर इथं काय येणार आहे, डज आणि इथं येणार आहे गिव्ह. मग इथं निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे, डज नॉट गिव्ह. संपला विषय. हे समजलं का. मग आता आपण एकदा काय करू, तिथं लिहूत बरं का. एक छोटंसं इथं मॅजिक बॉक्स बनवूत आणि ह्याच्यामध्ये लिहूत आपण. ठीक आहे. काय लिहिणार तर मला सांगा V1मध्ये कोण लपलेलं असतं रे, डू लपलेला असतो. V1मध्ये कोण लपलेला आहे, डू लपलेला आहे. त्यानंतर V2मध्ये कोण लपलेलं आहे, माझ्या डीड लपलेला आहे. इथं मात्र V1च यायचा. V3मध्ये कोणी लपलेलं आहे का, नाही, ते डायरेक्ट दिलेलं आहे. H वेगळा आणि V3 वेगळा. टू बी आणि V4मध्ये कोण लपलेलं आहे का, नाही, कारण V4मध्ये ऑलरेडी टू बी त्यांनी काय केलेला असतो, दिलेला असतो. आणि राहिला विषय शेवटचा V5मध्ये कोण लपलेलं आहे, डज लपलेलं आहे. आणि इथं मात्र काय यायचं, V1. ठीक आहे. आता हे तुम्हाला येतं आहे तर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग 100% येतो आहे, येस नो टाईप क्वेश्चन 100% येतो आहे, WH टाईप क्वेश्चन 100% येतो आहे, नो सुनर दॅन, ॲज सुन ॲज आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा बराचसा भाग तुम्हाला 100% येतो आहे. पण त्यासाठी फक्त एवढ्या 5च गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणत्या, V1मध्ये कोण लपलेलं आहे, डू. V2मध्ये डीड. V5मध्ये डज. V5मध्ये डज. V2मध्ये डीड. V1मध्ये डू.
आणि मी ज्यावेळेस प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस तुम्ही घरी असताल तर डायरेक्ट उत्तर देत चला, काय अडचण नाही आहे. लायब्ररीत असताल तर मनातले मनात उत्तर द्या. मग V1मध्ये कोण लपलेलं आहे, V2मध्ये कोण लपलं आहे, V1मध्ये कोण लपलं आहे, V2मध्ये कोण लपलेलं आहे, V5मध्ये कोण लपलेलं आहे. तर बघा V1मध्ये लपलेला आहे डू, V2मध्ये लपलेला आहे डीड, V5मध्ये लपलेला आहे डच, आणि HV3मध्ये कुणीही लपलेलं नाही आहे, H वेगळा V3 वेगळा, आणि V4मध्ये कुणी लपलेलं नाही आहे, 2B वेगळा आणि V4 वेगळा. डन. आणि हे झालं आहे म्हणजे तुम्हाला मी जे सांगितलेले हे 5 टॉपिक आहेत हे 100% येत आहेत. आता पुढे ज्यावेळेस मी टॅग शिकवणार आहे ना, बेसिक संपलं की त्यावेळेस तुम्ही म्हणता ना अरे यार सर खरं बोलत होते. ठीक आहे. तर आता पुढचं बघायचं आहे आपल्याला मॉडेल ऑफ ज्वेलरीमध्ये डू फॉर्म. आता मॉडेल ऑफ ज्वेलरी जो आहे हा मॉडेल ऑफ ज्वेलरी माहिती आहे तुम्हाला कोणता? शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, डिअर टू, यूज टू, हे सगळे काय आहेत आपले हॅव टू, हॅज टू, हॅड टू, हे पण काय आहेत आपले मॉडेल ऑफ ज्वेलरीत. आणि ह्या मॉडेल ऑफ ज्वेलरीमधला आपल्याला काय बघायचं आहे डू फॉर्म. तर मी काय म्हणणार आहे इथं बघा मॉडेल ऑफ ज्वेलरी, मॉडेल ऑफ ज्वेलरी, मॉडेल ऑफ ज्वेलरी मध्ये डू फॉर्म इथं खाली इथे बघा आता येतं नाही. शुद्ध मराठीत लिहायचं आहे तुम्हाला, वर्कबुकमध्ये जागा सोडलेली तिथं. मॉडेल ऑफ ज्वेलरीमध्ये डू फॉर्म येणार नाही. त्याचं कारण मॉडेल ऑफ ज्वेलरी हे कामच कुणाचं करतं? हेल्पिंग वर्ब आहे, ते ऑलरेडी हेल्पर आहे. मग ते हेल्पर असेल तर दुसरं आणखीन एखाद्या हेल्परची गरज आहे का त्याला? नाही गरज. आणि म्हणून मॉडेल ऑफ ज्वेलरी हेल्पिंग वर्ब आहे ना, ते 12 माही हेल्पिंग वर्बच राहतं. आणि त्यामुळं तर त्यांना मॉडेल ऑफ ज्वेलरी म्हणतो. प्रायमरी ऑफ ज्वेलरीमध्ये त्यांना त्यामुळं तर जागा नाही आहे. कळालं? मग आता इथं हे जे मॉडेल ऑफ ज्वेलरी इथं ह्याचे आपण काय करू? 2 फॉर्म करू. काय करूत रे? 2 फॉर्म जे आपल्याला कंडिशनल सेंटेन्स शिकण्यासाठी मदतीला येणार होतं. मग एक जो आहे ना तो सिम्पल फॉर्म आहे आणि एक आहे परफेक्शन फॉर्म आहे. काय? परफेक्शन किंवा परफेक्ट फॉर्म. आता सिम्पल फॉर्म मग वर्बमधला जो पहिला फॉर्म आहे का नाही, पहिला फॉर्म म्हणजे कोणता आपला V1. हा जो V1 आहे का नाही तो आहे सिम्पल फॉर्म. काय? सिम्पल फॉर्म. आणि वर्बचा HV3 फॉर्म आहे ना, HV3 याला म्हणायचं परफेक्ट फॉर्म. आणि एक सिम्पल आहे. काय आहे? तर आपला जो मॉडेल ऑफ ज्वेलरी का नाही, मॉडेल ऑफ ज्वेलरीचा सिम्पल फॉर्म म्हणजे कोण आहे? MAच्या पुढं, MAच्या पुढे V1. मग MAच्या पुढं V1 आला की त्याला मी काय म्हणणार आहे? सिम्पल फॉर्म. आणि कायम लक्षात ठेवायचं हे एररमध्ये विचारलं जातं, मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढे नेहमी आणि नेहमी V1च येतो. परत रिपीट करतो, मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या समोर, मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढे नेहमी आणि नेहमी फक्त आणि फक्त V1च येतो. मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढे तुम्ही V2 घेतला तो झाला एरर. मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढे तुम्ही डायरेक्ट V3 घेतला तो झाला एरर. मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढे तुम्ही V4 घेतला तो झाला एरर. मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढे तुम्ही V5 घेतला तो झाला आपला एरर. मग लक्षात राहील मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढं कायम आणि कायम काय येतो? V1च येतो. आणि MAच्या पुढं V1 आला रे आला तर त्याला समजायचं सिम्पल फॉर्म. मग इथं बघा शाल टेक, मला सांगा हा शाल काय आहे? MA. आणि हा टेक बघा बरं कोण आहे? V1. मग MAच्या पुढं V1 आला. इथं विल बघा माझा काय आहे? MA. आणि इथं मेक हा काय येणार आहे? V1. मग MAच्या पुढं काय आला? V1. आता इथं शूड गिव आहे, इथं मी काय करतो? गिव लिहितो. बघा शूड काय आहे? मॉडेल ऑफ ज्वेलरी. आणि इथं गिव आला तर हे चुकणार आहे. कळालं? म्हणजेच इथं काय पाहिजे? मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढं हा जो गिव दिलेला आहे ना V1 ते एकदम काय आहे रे? बरोबर आहे. काय आहे? बरोबर. आणि मॉडेल ऑफ ज्वेलरीच्या पुढं V1 आला रे आला की त्याला आपण काय म्हणणार तर सिम्पल फॉर्म. आता ह्याच्यामध्ये बघा मॉडेल परफेक्शन म्हणू आपण याला. काय म्हणायचं? मॉडेल परफेक्शन. ठीक आहे. आपल्याला पण परफेक्ट व्हायचं आहे ना इंग्लिश ग्रामरमध्ये, मग बेसिक गरजेचं आहे. आता इथं बघा शूड हा काय आहे? MA. आणि इथं हा जो हॅव आहे का नाही तो पण V1 आहे. काय आहे? V1.
आता तो कसं काय V1 आहे ते बेसिक नंबर 5मध्ये मी सांगणार आहे बरं का. सध्या फक्त एवढंच लक्षात घ्या की हॅव जो आहे ना तो आपला V1 आहे. कोण आहे? V1. इथं पण बघा हा जो V1 आहे पण याच्या पुढं परत V3 आलाय का नाही, म्हणजेच इथं HV3 बॉन्ड आलाय. कोण आलाय? HV3. MAच्या पुढं V1 आलाय पण हा MAच्या पुढं HV3 बॉन्ड आलाय का नाही, आणि म्हणून आपण काय म्हणणार आहोत MAच्या पुढे. MA म्हणजे कळतं ना मॉडल ऑक्झिलरी, नाही तर MA मोकार BA बॅकर नाही समजून घ्यायचा. MAच्या पुढे कोण आला? HV3 बॉन्ड. अंबुजा सिमेंटचा बॉन्ड आहे आपला, फेविकॉलचा बॉन्ड. HV3 बॉन्ड आला तर याला मी काय म्हणणार आहे? मॉडल परफेक्शन. आणि मग इथं बघा MA आलाय आणि हा काय मला दिसतोय? HV3 बॉन्ड. तर ह्याला काय म्हणणार आहे? मॉडल परफेक्शन. आता बघा इथं मी काय करतो? विलच्या जागेवरती इथं फक्त काय करतो? हॅवच्या जागेवरती हॅज टाकतो. आता हे बरोबर आहे का? तर हे 100% चुकीचं आहे. का चुकीचं असेल? काहीतरी असेल ना. काय चुकीचं असेल बघा, विचार करून बघा, मनातले मनात उत्तर आठवा की हे चुकीचं का असेल. हे डेफिनेटली चुकीचं आहे. त्याचं रिझन काय आहे? तर आपला हा विल MA डन माहिती आहे, आणि इथं जर का हॅवच्या जागेवरती मी जर का हॅज घेतला तर मला सांगा हॅज माझा कोण येतोय रे? V5 येतोय का नाही? आणि MAच्या पुढं V5 घेऊन जमन का? नाही जमणार. समजलं? इथं मला काय घ्यावं लागणार आहे? V1 म्हणजेच आपला हॅवच घ्यावा लागणार आहे. आणि मग इथं MAच्या पुढं HV3 आला त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? मॉडल परफेक्शन. आता बोलता बोलता मी काय म्हणलो आहे? हॅज माझा काय आहे रे? हॅज V5 आहे. मग तेच सांगणार आहे मी बेसिक 5मध्ये. तोपर्यंत बेसिक 5पर्यंत थोडंसं थांबा. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं हॅव जो आहे ना तो V1 आहे. मग इथं MAच्या पुढं V1 आला आहे आणि नंतर V3 आलेला आहे. कळालं? तसं थोडक्यात सांगायचं झालं तर इथं शूड आलेलं आहे, इथं बघा MA आला आहे आणि MAच्या पुढं HV3 आलेला आहे. आणि HV3 आला आहे म्हणजे हा H खरं तर कुणाचं काम करतो रे? V1चं करतो. आणि याला मी काय म्हणणार आहे? मॉडल परफेक्शन. डन. तर हे होतं मॉडलचा सिम्पल फॉर्म म्हणलं की MAच्या पुढं V1 आणि मॉडलचा परफेक्ट फॉर्म म्हणलं की MAच्या पुढं HV3. आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे नेहमी आणि नेहमी V1च येतो. V2 आला, V3 आला, V4 आला तर तो झाला एरर. ठीक आहे. चलो आता आगे यांचं पण बघा. माईट बी काय? माईट बी. आता ह्याच्यामध्ये बघा MAच्या पुढं काय आलेलं आहे? V1 आलेलं आहे. काय आलेलं आहे? V1. इथं पण काय आलं आहे? MAच्या पुढं काय आलेलं आहे बघा? V1 आला आहे. लव माझा V1 आहे. हा MAच्या पुढं बघा बरं हॅव माझा काय आहे? V1 आहे. ठीक आहे. इथं पण बघा माईट बी सीन. माईट बी सीनमध्ये माईट माझा काय आहे? MA. आणि MAच्या पुढं हा जो दिसतोय ना तो V3 आलेला आहे. आता इथं HV3 नाही आहे. काय नाही आहे रे? HV3 नाही आहे. मग हे जे स्ट्रक्चर आहे ना ते पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. काय आहे? पॅसिव्ह स्ट्रक्चर. हे पॅसिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला काय आहे ते समजन पुढं. फक्त तेवढे पुरतं लक्षात ठेवा. इथं MA घेतलेलं आहे आणि MAच्या पुढं हा HV3 आलेला आहे. ठीक आहे. इथं MAच्या पुढं काय दिलेलं आहे? HV3 आलेलं आहे. आणि त्यामुळे ह्याला काय म्हणलं आहे? मॉडल परफेक्शन म्हणलं आहे. आता हे पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला समजेल ना कसं काय आहे ते. मग आता एक सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं माझं. कोणतं? तर ह्या मॉडल ऑक्झिलरी यांची पण काय करतो मी? फोड करतो. मग फोड करताना काय करणार आहे? हा शाल वेगळा आणि टेक वेगळा. आता हे जी फोड करतोय म्हणजे काय करतोय मी? तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब सेपरेट करतोय. मग मला सांगा इथं शाल माझा कोण असणार आहे? हेल्पिंग वर्ब असणार आहे. आणि टेक माझा काय असणार आहे? मेन वर्ब असणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचं निगेटिव्हला नेमकं जागा नाही राहिली आता. तर ह्याचं निगेटिव्ह इथं करतो मी. काय येणार आहे? शाल नॉट टेक. ठीक आहे. ह्याचं निगेटिव्ह शाल नॉट टेक. हे कळालं? आता ह्याचं विल मेकचं काय येणार आहे? इथं विल वेगळा येईन आणि इथं काय येणार आहे? मेक वेगळा येईन. विल जो आहे तो माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि मेक माझा काय आहे? मेन वर्ब आहे. इथं शूड गिव्हचं शूड काय येणार आहे? सेपरेट येणार आहे. शूड माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि गिव्ह माझा काय आहे? मेन वर्ब आहे. ओके.
त्यानंतरून माईट बी मध्ये माईट माझा काय आहे रे, हेल्पिंग व्हर्ब आहे. काय आहे, हेल्पिंग व्हर्ब. आणि बी जो आहे ना तो माझा काय आहे, मेन व्हर्ब आहे. इथं कुड लव ह्याच्यामध्ये कुड माझा जो आहे ना तो हेल्पिंग व्हर्ब आहे आणि लव हा माझा काय आहे, मेन व्हर्ब आहे. सेम मे माझा हेल्पिंग व्हर्ब आहे आणि हॅव माझा काय आहे, मेन व्हर्ब आहे. इथं मेन व्हर्ब आहे. आता इथं जर का तुम्ही म्हणत असताल तर मी म्हणलं होतं की बेसिक 2मध्ये मी बोललो होतो की बी जो आहे ना बी तो हेल्पिंग व्हर्ब आहे, पण हा जो बी आहे तो मेन व्हर्ब म्हणून पण येतो. तो कसं काय येतो तेच तर बेसिक 5मध्ये आपल्याला शिकायचं आहे ना, म्हणून बेसिक 5पर्यंत थोडंसं थांबा. आता हे समजलं. आता इकडल्यांचा आपण काय करू तर इकडल्यांचा विग्रह म्हणजेच फोड करू, आपण डिवाईड करू. ह्यांना आपण काय करू, डिवाईड करू. दादा ह्याला इकडं जाऊन देतो मी थोडीशी जागासाठी. ह्याला झूम आउट करू काय, ठीक आहे, म्हणजे दोन्ही दिसन. आता शुड हॅव टेकन ह्याला कसं करणार आहे मी डिवाईड, तर शुड मला माहीत आहे माझा मॉडल ऑक्झिलरी आहे, शुड वेगळा केला आणि हॅव टेकन मी काय केला रे, वेगळा केला. ठीक आहे. मग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नीट पहा. शुड माझा काय आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे आणि इथं हॅव टेकन हे दोन्ही मिळून काय आहेत माझे, मेन व्हर्ब आहेत. ठीक आहे, समजल ते तुम्हाला पुढं. आता विल हॅव मेड ह्याच्यामध्ये विल मी सेपरेट करणार आहे आणि हॅव मेड काय करणार आहे, सेपरेट करणार आहे. आणि मग मला माहिती आहे की हा विल माझा हेल्पिंग व्हर्ब आहे, तर इकडले हे काय असणार आहे तर माझे मेन व्हर्ब. शुड हॅव गिवनचं सेमच आहे, इथं शुड वेगळा येणार आहे आणि खाली काय येणार आहे रे माझा हॅव गिवन. आणि शुड ह्या सेंटेन्समधला माझा हेल्पिंग व्हर्ब आहे. आता नेक्स्ट ह्याला पण थोडंसं इकडं घेऊत. आता इथं काय आहे, माईट बी सीन. इथं माईट माझा काय येणार आहे, हेल्पिंग व्हर्ब येणार आहे आणि बी सीन हा माझा काय येणार आहे, मेन व्हर्ब येणार आहे. ते समजेल ना तुम्हाला पुढं पॅसिव्ह स्ट्रक्चरच्या वेळेस आणखीन जादा डिटेलमध्ये समजेल. आता कुड हॅव लव्ड, लव्ड ईडी सायलेंट उच्चारायचा म्हणून काय येणार आहे, कुड सेपरेट आपला हेल्पिंग व्हर्ब आहे आणि इथं हॅव लव्ड हे सेपरेट येणार, हे मेन व्हर्ब म्हणून. हे जर मे हॅव बीन तर काय येणार आहे, इथं मे आपला हेल्पिंग व्हर्ब म्हणून येणार आणि इथं हॅव बीन काय म्हणून येणार, मेन व्हर्ब म्हणून येणार. ठीक आहे. मग आता हे जे मॉडल ऑक्झिलरी येतं हे सेपरेट करायचं समजेल ना तुम्हाला. मग आपला मॉडल ऑक्झिलरीमधला डू फॉर्म संपला. काय बघितलं त्यामध्ये बघा, मॉडल ऑक्झिलरीमध्ये डू फॉर्म नसतो. त्याचं कारण मॉडल ऑक्झिलरी डू फॉर्म कशासाठी आहे, डू फॉर्म म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब आहे आणि मॉडल ऑक्झिलरी ऑलरेडी हेल्पिंग व्हर्बचं काम करतं आहे, तर बाकीचा काही विषय तिथं येण्याचा संबंध नाही, म्हणून त्याच्यामध्ये डू येणार नाही. आता काय दिले बघा, टू डूमधील डू फॉर्म म्हणजे टू डूमध्ये पण डू फॉर्म आहे. कसं आहे तर बघा, आपला डूचं इथं V5 बघा, मी मग अशी म्हणलं होतं का नाही तुम्हाला बेसिक 5मध्ये समजेल ते हॅवला V1 का म्हणायचं, पण तुम्हाला बेसिक 4मध्ये समजणार आहे. कसं काय बघा, आता V1 आहे, हा V1 कोण येतो आहे माझा टू डूमधला, डू माझा V1 आहे, नीट लक्षात ठेवायचं आहे. डीड माझा काय आहे, V2 आहे. डू V1 आहे, डीड माझा V2 आहे. डन म्हणजेच इथं एच डन, एचवाले जोडीदार असतात, V3 कधी एकटा येत नाही. डन माझा V3 आहे. डुईंग माझा V4 आहे आणि ह्याला जोडीदार कोण आहे माझा टू बी आहे. आणि डज माझा कोण आहे रे V5. मग काहीतरी नवीन माहिती झालं ना तुम्हाला. आता चला सांगा, डू काय आहे V1, डीड काय आहे V2, V3 काय आहे डन, V4 काय आहे डुईंग, V5 काय आहे डज. डू डीड डन डुईंग डज राहीन लक्षात. V1 डू, V2 डीड, V3 डन, V4 डुईंग, V5 डज. उलटं म्हणू, V5 डज, V4 डुईंग, V3 डन, V2 डीड, V1 डू. भेजे मग दुसरा आहे ना, व्यवस्थित लक्ष द्यायचं.
आता डू, मग डू मधलाच आपल्याला डू फॉर्म बघायचा आहे. मग डूमध्ये पण डू लपलेला आहे. कसा, तर डूची फोड केली तर डू डू काय येणार आहे, डू डू. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये दोनदा डू आलं तर आपण लगेच म्हणायचं नाही की इसमें है एरर मेरे भाई. आणि मग ॲन्सर की आल्यानंतर आपल्याला माहीत आहे डिपॉझिट जप्त होतं. आणि डिपॉझिट जप्त झाल्यानंतर मग आपला बडाया मारण्याचं कार्यक्रमाचं स्वप्न राहून जातं. त्यानंतरून तुमची जी गावामध्ये पांढऱ्या घोड्यावरती मिरवणूक होणार असती ती पण कॅन्सल होती. गावामध्ये मोठाले फ्लेक्स लावायचं पण कॅन्सल होतं. त्यानंतरून तुमची जी रील बनवायची आहे की गावात मोठा भारी फ्लेक्स लावलेला आहे, तुमचे मम्मी पप्पा त्या फ्लेक्सकडे बघून रडतेत आणि तुम्ही तो व्हिडिओ बनवताय, सगळा गुलालच गुलाल. हे स्वप्न जे ते स्वप्नच राहतं, रिअलमध्ये होत नाही. मग डू जर का एकाच सेंटेन्समध्ये दोनदा डू आलं तर ते बरोबर आहे, एरर, नवीन शोध लावायचे नाही. मग काय येणार आहे, डू. त्यामधला एक जो डू आहे ना तो हेल्पिंग वर्ब आहे आणि एक डू काय आहे माझा, मेन वर्ब आहे. मग ह्याचं निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे, डू नॉट डू. म्हणजे आय डू नॉट डू माय होमवर्क, तर हे सेंटेन्स राईट आहे. समजलं. आता डज, डज मला सांगा, हा बघा हे तर डूच का लपलेला आहे ह्याच्यामध्ये, कारण माझा डू कोण आहे रे, V1. आणि मग V1 मध्ये कोण लपलेलं असतं, डूच. आता डज जो आहे ना तो माझा काय आहे रे, V5. मग V5 में छुपा आहे कोण, डज. आणि म्हणून हा डज येणार. आणि हिथं मात्र कोण येणार रे, डू. म्हणून हिथं काय येणार आहे, डज नॉट डू येणार आहे. मग जर का सेंटेन्स आलं शी डज नॉट डू हर होमवर्क, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. आपण लगेच विचार करतो आणि शोध लावतो डझन डू एका सेंटेन्समध्ये कसे येणार, येणार बाबा, कळालं. डू आणि डू पण येणार होतं तर डज आणि डू पण येणार आहे. म्हणजे जर का मी घेतलं आय डू नॉट डू माय होमवर्क तर हे बरोबर, आणि शी डज नॉट डू हर होमवर्क हे पण बरोबर, कळालं. आता डीड कोण आहे रे माझा, V2 आहे. कोण आहे, V2. आणि मग V2 में छुपा आहे कोण, ऑब्वियसली डीड. आणि मग इथं काय लिहिणार आहे मी, डीड. आणि इथं मात्र लिहायचं आहे डू. इथं डीड नंतरून लगेच तोंड घेऊन परत डीड नाही लिहायचं. ते लिहिलं किंवा ते कन्सिडर केलं की मग पेपर सोडिताना डिपॉझिट जप्त होतं, कळालं. मग ह्याची फोड कशी येणार आहे, डीड नॉट डू. मग आपण काय म्हणणार आहे, दे डिड नॉट डू दिअर होमवर्क, हे बरोबर येईल. समजलं. म्हणून एका सेंटेन्समध्ये डीड आला आणि डू आला, राईट आहे. डज आलं, डू आलं, राईट आहे. आणि डू आला तरी पण राईट आहे. कारण हे वरचे जे आहेत ना, डज माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि डू इथं मेन वर्ब म्हणून आला आहे. डीड माझा हेल्पिंग वर्ब आहे आणि डू इथं काय म्हणून आला आहे, मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. समजलं. मग हा होता टू डू मधला डू फॉर्म. आता आयोगाने विचारले त्याच्यावरती प्रश्न, पण त्याच्या अगोदर टू हॅव मधला डू फॉर्म आपण बघायचा का, सेंटेन्स बघू. ठीक आहे, सेंटेन्सच बघू. ते एक सेंटेन्स बघा, इंजिनिअरिंग 2013ला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, फाइंड द एरर. आणि सेंटेन्स काय होतं, दे डिड नॉट स्लेप्ट ए विंक दॅट नाईट. आपल्याला वाटतं डीड आलेलं आहे, स्लेप्ट आलेलं आहे, हे सेंटेन्स बरोबर. पण ह्याच्यामध्ये काय आहे रे, एरर आहे. काय एरर आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा वर्ब सेपरेट करायचं. एरर शोधताना कायम लक्षात ठेवा, एरर शोधायचं तर सगळ्यात पहिल्यांदा वर्ब सेपरेट करा. चला, वर्ब सेपरेशन काय आहे, डीड नॉट स्लेप्ट आहे. मग मला सांगा, इथं डीड माझा हेल्पिंग वर्ब आहे, स्लेप्ट माझा काय आहे, मेन वर्ब आहे. पण मला माहिती आहे की डीडच्या नंतरून कोण येणार आहे, V1. म्हणजेच V1 येणार. डीडच्या नंतरून कोण येणार आहे, V1. कारण इथं जर का आपण बघितलं, इथं जर बघितलं तर हा डू माझा कोण आहे, V1 आहे. इथं हा डू माझा कोण आहे, V1 आहे. इथं हा डू माझा कोण आहे, V1 आहे. समजतंय. आणि म्हणून इथं हे जे एक्झाम्पल आहे, इथं स्लिप्ट हा V1 नाही आहे, V2 आहे. इथं काय पाहिजे होतं, स्लीप पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, स्लीप. म्हणजे दे डिड नॉट स्लीप अ विंक दॅट नाईट. समजलं. इथं काय येणार आहे, स्लीप. आता आणखीन बघा, मी डिटेलमध्ये सांगतो, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. मी इथं एक वर्ब घेतलं. काय घेतलं, तर टेक घेतलं मी. ठीक आहे, टेक. आता हे जे टेक आहे ते काय आहे रे, V1. आता ह्याची जर का फोड केली आपण तर कशी येत होती रे, डीड
आणि इथं काय येणार आहे, टेक येणार आहे. ठीक, आपण टेकच्या ऐवजी स्लीपच घेऊतणार आहे. स्लीप माझं V1 आहे का नाही, मग ह्याची फोड काय येणार आहे, डू, आणि इथं काय येणार आहे, स्लीप. कारण V1 मध्ये कोण लपलेलं आहे, डू, मग हे हेल्पिंग वर्ब आहे आणि स्लीप माझं काय आहे, मेन वर्ब. आता मी इथं घेतलं स्लेप्ट, काय घेतलं, स्लेप्ट काय आहे, V2 आहे, राईट. मग V2त लपलेलं आहे कोण, डीड, मग इथं काय येणार आहे, डीड, आणि इथं काय येणार आहे, स्लीप. कारण डीडच्या पुढं V1 पाहिजे, V2चं काय काम आहे का, नाही. म्हणून इथं काय आलेलं आहे, हे जे सेंटेन्स दिसतंय ना तुम्हाला, इथं आपण स्लीपच्या जागेवरती काय घेतलं आहे, स्लीप घेतलं आहे. समजलं आहे. मग हा होता आपला टू डू मधला डू फॉर्म. क्लिअर. आता आपण पुढं बघून टू हॅव मधला डू फॉर्म. काय बघू, टू हॅव मधला डू फॉर्म. आता टू हॅव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टू हॅव म्हणलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे, हॅव, हॅज आणि हॅड हे आठवले पाहिजे. तर ठीक आहे. आणि त्यामधला डू फॉर्म आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. मग आपण सेम टू सेम वर्बचे 5 फॉर्म करूत. आता समजणार आहे तुम्हाला. मग वर्बचे 5 फॉर्ममध्ये बघा, हॅव माझा कोण आहे रे, V1 आहे, काय आहे, V1. हॅड माझा काय आहे, V2 आहे. इथं हॅड माझा काय आहे रे, V3 आहे. आणि इथं जोडीदार H, काय आहे, H. आता तुम्हाला बेसिक नंबर 5 मध्ये समजणार आहे की असं सेंटेन्स आहे की दे हॅड अ डिनर. तरी बरोबर आहे का, मग आपण लगेच म्हणतो अरे हॅडच्या शेजारी हॅड आला, चुकलं. मग डिपॉझिट जप्त, पांढरा घोडा गायब. हॅडच्या शेजारी हॅड पण येतं, कारण त्यातलं एक हॅड हेल्पिंग वर्ब आहे आणि एक हॅड काय आहे, मेन वर्ब आहे. हे बघा, HV3ची फोड केली त्यावेळेस एक हेल्पिंग वर्ब होतं, एक मेन वर्ब होतं नाही. मग ही तर गंमत आहे. बेसिक 5ला थांबा थोडंसं. आता हॅड आहे, इथं काय येणार आहे, मग V4 हॅविंग येणार आहे आणि V5 काय येणार आहे, हॅज. मग मी म्हणलं होतं की नाही, हॅज माझा कोण आहे रे, V5 आहे. समजलं का, V5 कसं काय. मग एकदा रिवाईज करू. हॅव V1, हॅड V2, V3 पण हॅड, V4 हॅविंग, V5 हॅज. बघा परत, हॅव V1, हॅड V2, हॅड V3, हॅविंग V4 आणि हॅज V5. उलटं करू. हॅज V5, हॅविंग V4, हॅड V3, हॅड V2 आणि हॅव V1. क्लिअर. मग आता ह्यांच्यामध्ये पण डू फॉर्म लपलेला आहेच ना. कसं काय आहे, कारण हे काय येतं, इथं V1 म्हणून आला आहे हा, इथं हॅड माझा V2 आहे आणि इथं हॅज माझा काय आहे, V5 आहे. मग मला सांगा V1 मध्ये कोण लपलेलं आहे, डू. मग याची फोड काय येणार, डू हॅव. मग मला सांगा डू काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब, आणि हॅव काय असणार आहे, मेन वर्ब. आता ह्याचं निगेटिव्ह करतो. निगेटिव्ह करताना हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकायचा. मग काय येणार आहे, डू नॉट हॅव. संपला विषय. मग मी जर का म्हणलं आय डू नॉट हॅव अ कार, तर हे बरोबर आहे. कळालं. आय डू नॉट हॅव अ कार, डू आणि हॅव हे कंबाईन आलेले येतं. आता इथं हॅडचं V2 आहे, मग V2 मध्ये कोण लपलेलं आहे, डीड. आणि इथं काय येणार, हॅव. इथं V1च घ्यायचा असतो. इथंच तर आपली गुगली पडते ना रे, इथंच तर विकेट पडते. जसं विराट कोहलीला तो ऑफ साईडचा बॉल मारायला अडचण येऊ राहिली सध्या, तो आऊट होतोय, तसा आपण इथं आऊट होतोय. पण विराट कोहलीने ते रिकवर केलं, तर तुम्ही पण रिकवर केलं पाहिजे ते. ठीक आहे. म्हणून डीड आणि हॅव आलं पाहिजे. इथं हॅव V1च पाहिजे, कारण V1 हा आपला काय आहे, किंग कोहली आहे. V1 किंग आहे सेंटेन्सचा. मग इथं निगेटिव्ह करताना सांगा ना काय येणार आहे, डीड नॉट हॅव. समजतंय. आता राहिला हॅज माझा V5 आहे, तर V5 में छुपा है कोण डज लपलेलं आहे बाबा. मग डज आणि इथं काय येणार आहे, हॅव. डज माझा कोण आहे, हेल्पिंग वर्ब, आणि हॅव माझा कोण आहे, मेन वर्ब. इथं डीड माझं हेल्पिंग वर्ब आहे, हॅव माझं काय आहे, मेन वर्ब. किती कंटाळा आला तर हे HVMV लिहायला विसरायचं नाही. काही जण अशा असते ना ज्यांनी डायरेक्ट बेसिक 4 बघते तर ते म्हणते ना HV आणि MV काय आहे. तर बाबांनो बेसिकचे 3 लेक्चर बघा. हे HV म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि MV म्हणजे मेन वर्ब. मग ह्याचं निगेटिव्ह कसं करू,
कसं करणार आहे, डज नॉट हॅव, समजलं. मग मी जर का म्हणलं सी डज नॉट हॅव, तर ते बरोबर, कळालं. आता ह्याच्यावरती आपण काही सेंटेन्स होतं, तर हे जे डीडचे सेंटेन्स होतं ते आपण काय करू, तेवढे एक राहिलेलं आहे विसरून, तर तेवढं घेऊत आपण. डीडचं विसरून राहिलं. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट विचारलं आहे म्हणजे चुकीचं विचारलं आहे त्यांनी. मग काय येणार आहे, वी बघा, वी डीड आला आहे, डीडच्या नंतरून कोण आला आहे, V1 आलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे, बरोबर आहे. बिलीव्ह हा V1 आहे. इथं बघा डीड आला आहे, नॉट आहे ना का, पण इथं काय आहे, बिलीव्ह आलेलं आहे म्हणजे V1 आलेलं आहे, म्हणजे हे सेंटेन्स पण काय आहे, बरोबर आहे. इथं बघा आता डीड आलेलं आहे, डीडच्या नंतरून बिलीव्ड हे काय आलं आहे, V2, आणि डीडच्या नंतरून V2 येतं काय, चुकलं नाही इथंच. मग टॅक्स 2014ला, आणि वी बिलीव्ड हे V2 आले, मग एकटं V2 आहे ना, आम्हाला काय करायचं आहे, म्हणजे आपला ॲन्सर नंबर काय आहे, 3 उत्तर आहे. तर मग आपलं बघा आता मेन वर्बमधला डू फॉर्म बघितला आपण, त्यानंतरून टू डूमधला डू फॉर्म बघितला, टू हॅवमधला डू फॉर्म बघितला, त्यानंतरून आता शेवटचा बघायचा आहे टू बीमधला डू फॉर्म. मग आता बघा हा जो टू बी आहे, या टू बी म्हणलं की कोण सांगा मला, ॲम आहे, इज आहे, आर आहे, वॉज आहे आणि वर आहे, यांना मी काय बोलतो आहे, टू बी. आता हे जे टू बी तर यांच्यामध्ये च्यामध्ये डू फॉर्म काय लिहिणार आहे मी, माहीत आहे, टू बीमध्ये डू फॉर्म येत नाही, संपला. टू बीमध्ये कुणी लपलेलं नाही, टू बीमध्ये डू फॉर्म येणार नाही. मग आता इथं टू बीचे आपले हे 5 फॉर्म जे येतं ते आपण काय करू, लिहूत सेम टू सेम. मग आता V1 कोण आहे बघा, V1 कोण आहे बघा, ॲम, इज, आर आणि बी जे आहेत ना, ह्यांना आपण म्हणायचं V1. काय म्हणायचं, V1. हे नीट बघा, हे तुम्हाला माहिती नव्हतं, बऱ्याचशा जणांना हे माहिती नाही. या मराठीवरून इंग्लिशचा अभ्यास करणारे, राम इट्स ए मँगो, शी राईट्स ए लेटरवाले, अ लेटर इज रिटन बाय हर हे वाले, ह्यांनी नीट लक्ष द्या. हे असली ग्रामर आहे मेरे भाई, ते जे ना कर्त्याची चतुर्थी विभक्ती, हे ग्रामर आता स्टॉप करा, याने तुमचं डोकं बंद पडेल. आयोग त्या लेवलचं नाही राहिलं. आता हे बघायचं आहे आपल्याला, हे 5 फॉर्म ग्रामर समाप्त. ठीक आहे. मग काय आहे, V1 कोण आहे बघा, ॲम, इज, आर आणि बी हा पण टू बी आहे, माहिती ना, बीइंग आणि बिन ह्यांना पण मी टू बीमध्ये टाकलेलं आहे. हे 3 टू बी तर हे पण तुम्हाला आता पहिल्यांदाच समजलं आहे, पण ते आहेत जे ट्रॅडिशनल मेथड आहे त्याने नाही, आपण ॲडव्हान्स पद्धतीने हे शिकतो आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे ही. मग आता ह्याचं V2 काय येणार आहे, तर ह्याचं V2 येणार आहे वॉज आणि वर. काय येणार आहे, वॉज आणि वर. V4 याचं काय येणार आहे, बिन. काय येणार आहे, बिन. आणि V5 याचा काय येणार, V4 काय येणार आहे, बीइंग. काय येणार आहे, बीइंग. ह्याचा V5 नाही, ह्याचा V5 आपल्याला घ्यायचा पण नाही. ठीक आहे. मग आता मला सांगा, V1 कोण आलं, ॲम, इज, आर आणि बी. V2 कोण आलं, वॉज, वर. V3 कोण आलं, बिन. आणि V4 कोण आला, बीइंग. बीइंग हा आपला V4 आहे. बिन हा आपला कोण आहे, V3 आहे. कोण आहे, V3. ह्याचा जोडीदार V3चा जोडीदार कोण असतो, H वाले. V4चा जोडीदार कोण असतो, टू बी वाले. अरे समजतंय. मग आता परत एकदा सांगतो, V1 ॲम, इज, आर, बी येणार. V2 वॉज, वर येणार. V3 माझा बिन येणार आणि V4 काय येणार, बीइंग. आणि जर का आता इथं मी घेतलं, काय घेतलं, इथं ॲम, इज, आर घेतला आणि ह्यांना जर का फोडायचं म्हणलं, फोडता येईन का, नाही, कारण यांच्यामध्ये डू फॉर्म येत नाही बाबा, येत नाही. तर हे झालं आपलं डू फॉर्म. आपण टू बीचा, टू डूचा, टू हॅवचा, मॉडल ऑक्झिलरीचा आणि मेन वर्बचा
सगळ्यांचे डू फॉर्म बघितले तर आता हे जे सेंटेन्स देणार आहे मी पुढं, हे जे वर्ब देणार आहे ना, हे जे काही 21 वर्ब होतं, हे 21 वर्ब, ह्या 21 वर्बचं आपल्याला काय करायचं आहे, फोड करायची. ठीक आहे, हे चुकायचं नाही, हे बरोबर आलं पाहिजे. मग आता बघा राईट आहे, राईट मला माहिती आहे माझा V1 आहे, तर ह्याची फोड काय येणार रे, डू राईट येणार. काय येणार, डू राईट. कस काय डू राईट येणार, कारण V1 मध्ये कोण लपलेलं आहे, डू लपलेलं आहे ना यार. आणि मग ह्याचं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह लिहूत आपण, काय येणार आहे, डू नॉट राईट. आय डू नॉट राईट ए लेटर टू हर. आता रोट, रोट माझा काय आहे, V2 आहे, आणि मग V2 मध्ये कोण लपलेलं आहे, डीड. मग याची फोड काय येणार, डीड. आणि इथं काय येणार, राईट. इथं राईटच येणार, कारण डीडच्या पुढं V1 घ्यायचा असतो. किती वेळा सांगितलेलं आहे, अभी भूलने का नाही मेरे भाई. मग इथं काय येणार आहे, डीड नॉट राईट. संपला विषय, सोपं आहे. टॉक्ट, टॉक्ट हा ईडीवाला एकटा आला की त्याला काय म्हणायचं असतं, V2. काय म्हणायचं असतं, V2. ईडीवाला एकटा आला तर त्याला म्हणायचं V2, ध्यानात ठेवायचं. मग टॉक्ट हा V2 आहे, तर V2 मध्ये कोण लपलेलं आहे, डीड माहीत येणार आहे. मग इथं काय येणार आहे, टॉक येणार. नाहीतर तुमच्या भाषेतलं टॉकडं वाकडं असलं नाही घ्यायचं, सायलेंट टी असा उच्चार करायचा, टॉक्ट. आणि मग ह्याची फोड कशी येणार रे, डीड नॉट टॉक. आता हॅज बघा, आपण हॅज बघितला होता. हॅज माझा कोण आहे, V5 आहे का नाही. हॅज एकटा आला आहे, इथं V5 आहे का नाही. बघा हॅव V1 होता, हॅड V2 होता, हॅड V3 होता, हॅविंग V4 होता, आणि हॅज माझा V5 होता का नाही. मग V5 में छुपा है कौन, कौन छुपा है रे V5 में, डज. आणि मग ह्याचं काय येणार, डज. आणि इथं काय येणार आहे, हॅव. अरे समज में आ रहा है क्या. मग याची फोड काय येणार आहे, डज नॉट हॅव. काय येणार आहे, डज नॉट हॅव. आता हॅड टेकन, हॅड टेकन में क्या आएगा मेरे भाई, तर इथं डोकं चालवायचं नाही, हॅड वेगळा आणि टेकन पण काय करायचा, वेगळा घेऊन टाकायचा, दिमाग चालवायचा नाही. कारण ऑलरेडी हा HV असतो म्हणजे हेल्पिंग वर्ब, आणि हा MV म्हणजे मेन वर्ब असतो. ह्याला जर का फोड केलं तर मी काय येणार आहे, हॅड नॉट टेकन. काय येणार आहे, हॅड नॉट टेकन. ठीक आहे, मी आडवा उभा राहतोय काय. आता आपण 12वं सेंटेन्स, 12वं एक्झाम्पल बघूया. तर स्टार्टेड बघा V2 आहे, मग V2 मध्ये कोण लपलेलं आहे, मला माहिती आहे डीड लपलेलं आहे. मग डीड आणि इथं काय येणार आहे रे, स्टार्ट येणार आहे. तर डीड माझा काय आहे रे, हेल्पिंग वर्ब आहे, आणि स्टार्ट माझा काय आहे, मेन वर्ब आहे. अरे क्या हो. मग याचं निगेटिव्ह कसं येणार आहे, डीड नॉट स्टार्ट. ओके, त्यानंतरून इथं बघा रिच, रिच माझा काय आहे, V1 आहे, तर V1 आहे, तर याची फोड कशी येणार, डू आणि रिच. आता याचा निगेटिव्ह कसा येणार आहे, डू नॉट रिच. काय येणार आहे, डू नॉट रिच. आता इथं मी डूच का घेतला, त्याचं कारण डू माझा काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, आणि V1 मध्ये डूच लपलेला असतो ना रे. आता ट्राईज, ट्राईज हा काय आहे, V5 आहे, म्हणजेच इथं काय येणार आहे, डज. आणि इथं काय येणार आहे, ट्राय. ओके, मग आता डज ट्राय येणार आहे, याचं निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे, डज नॉट ट्राय. ओके, आता इथं हॅव लिव्ड HV3 आला की डोकं चालवायचं नाही, H वेगळा. मग इथं काय येणार आहे, हॅव. आणि इथं काय येणार आहे, लिफ्ट. आणि म्हणून इथं काय येणार आहे, हॅव नॉट लिफ्ट. ओके, समजतं आहे. आता बघा इथं हे 16 नंबरचं एक्झाम्पल, हॅव बीन लिव्हिंग. ह्याच्यामधून 2 गोष्टी माहिती होणार आपल्याला. कोणती, तर इथं हॅव वेगळा आणि इथं बिन लिव्हिंग पण वेगळा, बिन लिव्हिंग वेगळा. ठीक आहे, आता ह्याचा निगेटिव्ह करतो मी. आता ह्याला जर का मी केलं निगेटिव्ह तर काय येणार आहे, हॅव नॉट बिन लिव्हिंग. पण हे जे आहे ना, हे माझं चुकलेलं आहे, हे माझं चुकलेलं आहे. त्याचं कारण सांगतो की आपला आहे ना एक टेन्समध्ये एरर आहे. तो एरर ज्यावेळेस मी शिकवणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगणार आहे की हा जो आहे ना, ह्याचा टेन्स असतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण निगेटिव्ह करायचं नाही, म्हणून ह्याचं निगेटिव्ह मी काय करणार आहे, इथं करणार नाही आहे, इथं फक्त हे असंच राहून देणार.
त्या एररच्या बेस तुम्हाला सांगतो मी. एरर नंबर आय थिंक मला वाटतं 11वा का 12वा एरर आहे, कारण आपल्या टोटल बॅचमध्ये आपण 60+ एरर्स घेतो. ठीक आहे. चलो आता 16 नंबरचं झालं. 17 शाल हॅव बीन फिनिशिंग. सेम आहे, ह्याचं काय येणार आहे रे शाल, आणि इथं काय येणार आहे हॅव बीन फिनिशिंग. आता मगाचे हे दोन जे आहेत ना ह्यांच्यामध्ये बिन आलेला आहे. इथं हा जो बिन आहे ना हा V3 आहे. कोण आहे V3. आणि V3 का आलेला आहे, कारण आपण बघा टू बीचं बघितलं होतं का नाही रे, आय एम इज आर बी हे V1 आहे, वॉज वर हा V2 आहे, त्यानंतरून बिन हा V3 आहे. मग हा जो बिन आहे ना तो V3 आहे. तुम्ही ते सुखी संसाराचे 12 फॉर्म्युले पाठ केलेले तर की परफेक्ट टेन्स असला की हॅज बीन, हॅड बीन आणि हॅव बीन असतं. पण ते बिन आलं कुठून, तर ते बिन बाबा इथून आलेलं आहे. कुठून, ते बी एम इज आर V1, बी V2 काय असतो त्याचा वॉज वर, आणि V3 असतो बिन, V4 असतो बीइंग. ते खरं काय कॉन्सेप्ट आहे ती. आपण नुसतं रट्टा मार, राम इट्स अ मँगो, शी राईट्स अ लेटर, अ लेटर इज रिटन बाय हर, झालं संपलं. हे ग्रामर नाही आहे. ह्या पद्धतीचं ग्रामर MPSC विचारत नाही, TCS पण विचारत नाही. कळालं. आणि म्हणून हे बेसिक चांगले करा. आता इज कटिंगचं काय आहे रे, इज कटिंगचं सिम्पल आहे. इज वेगळा आणि कटिंग पण काय येणार आहे वेगळा येणार आहे. आणि कारण टू बी V4 आला की टू बी वेगळा, V4 वेगळा. मग इथं इज वेगळा, नॉट इथं आणि कटिंग इथं टाकून द्या, संपला विषय. इज नॉट कटिंग. इथं विल सी, MAच्या पुढं बघा V1 आला, मग MAच्या पुढं V1 आला तर इथं काय येणार आहे विल आणि सी. मग इथं निगेटिव्ह कसं येणार रे, विल नॉट सी. आता इथं वॉच शोईंग, वॉच शोईंगचं काय येणार वॉज, आणि इथं काय येणार आहे शोईंग. आणि मग ह्याचं निगेटिव्ह काय येणार आहे वॉज नॉट शोईंग. इथं हॅड टेकनचं काय येणार आहे हॅड वेगळा आणि टेकन वेगळा. मग काय येणार आहे हॅड नॉट टेकन. तर हे होतं आपलं बेसिक नंबर 4. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आता शेवटच्या 3 मिनटात आपण ह्याला रिवाईज करूत. बघा आपण काय बघतोय रे, टू डू, टू बी आणि टू हॅव, मॉडल ऑक्झिलरी आणि मेन वर्ब मधला डू फॉर्म बघतोय. बेसिक नंबर 4 याचं नावच आहे आपलं डू फॉर्म. आणि कुणामधला, टू बी मधला, टू डू मधला, टू हॅव मधला, मॉडल ऑक्झिलरी मधला आणि मेन वर्ब मधला, या 5 मधला आपण डू फॉर्म शोधलेला आहे. मग आपण जर का आपण मेन वर्बमध्ये बघितले तर V1 में छुपा है डू, V2 में छुपा है डिड, V3 में कोई नहीं छुपा है क्योंकि उनके साथ एच वाला होता है, V4 में भी कोई नहीं छुपा है क्योंकि उसके पास होता है टू बी वाला, एंड V5 में छुपा है कौन, V5 में छुपा है डज. आता तसंच मॉडल ऑक्झिलरीचं बघितलं तर मॉडल ऑक्झिलरीमध्ये डू फॉर्म येत नाही. त्याचं कारण मॉडल ऑक्झिलरी ऑलरेडी हेल्पर होतं, MIDCतलं हेल्पर होतं, काळी पिशी आणि MIDC. आणि म्हणून हे हेल्पर होतं तर हे हेल्पिंग वर्बचंच काम करते, तर त्यांना डू डजची काही गरज नाही. त्यानंतरून आपण बघितला टू डू मधला डू फॉर्ममध्ये तर बघितलं तर टू डूमध्ये पण डू फॉर्म लपलेला आहे. मग आपण त्याचं V5मध्ये कन्वर्ट केलं होतं. कसं, तर V1 माझा आहे डू, V2 आहे डीड, V3 आहे डन, V4 आहे डुईंग आणि V5 आहे डज. ठीक आहे. मग आता त्याला सब कॅटेगराईज केलं होतं तर V1मध्ये डू लपलेला आहे म्हणून डूची फोड डू डू, डीडची फोड डीड डू, तिथं डूच घ्यायचा, V1च घ्यायचा, आणि डजची फोड डज डू येणार. क्लिअर. त्यानंतरून आपण बघितला होता टू हॅव मधला डू फॉर्म, आणि मग टू हॅव मधला डू फॉर्म त्याला कॅटेगराईज केलं होतं मी. जर का मी हॅवला ब्रेक केलं तर त्याच्या आतमध्ये मला काय सापडणार आहे, तर हॅव माझा V1 आहे, हॅड माझा V2 आहे, हॅड अगेन माझा V3 आहे, V4 हॅविंग आहे आणि V5 माझा हॅज आहे. मग हॅवनला मी जर का ब्रेक केलं तर मला काय सापडतंय डू हॅव. हॅडला मी फोड केलं तर डिवाईड केलं किंवा मी ब्रेक केलं तर त्याच्यामध्ये मला सापडणार आहे डीड हॅव, नॉट डीड हॅड. तिथं काय पाहिजे डीड हॅव पाहिजे. आणि हॅजला मी ब्रेक डाऊन केलं तर मला सापडतं आहे डज आणि कोण हॅव.
आणि H3चं आपल्याला हॅड सोबत येऊ शकतात, पण कसे येतात त्यासाठीच तर V5 जे बेसिक नंबर 5 आहे ते ठेवलेलं आहे ना मी. तर राहिला शेवटी आपला टू बीमध्ये डू फॉर्म येणार नाही. आणि टू बीचे 5 कॅटेगरी कशा केल्या होत्या, V1मध्ये बी एम इज आर, तो बी जो आहे ना तो V1 आहे. मग ते पॅसिव्ह स्ट्रक्चरचं सांगितलं होतं ना, शुड बी सीन, त्याच्यामधला बी जो आहे ना तो V1 आहे, ते आलं होतं. आणि त्यानंतरून V2 येणार आहे वॉजवर, V3 येणार आहे बिन आणि V4 येणार आहे बिंग. तर हा होता आपला बेसिक 4 आणि त्याचं नाव होतं डू फॉर्म. आज एवढंच पाहूया आणि इथेच थांबूया. थँक्यू.